नमस्कार मित्र. आज मी आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. ती कविता सादर करण्यापूर्वी त्याचा आशय आणि त्या कवितेमागची प्रेरणा ही आपल्याला विशद करण्याची माझी इच्छा आहे. आपण सर्वजण आयुष्यामध्ये सुख, आनंद ह्याचा शोध घेत असतो. परंतु पुष्कळदा आपल्या सुखाच्या किंवा ज्याला आपण एन्जॉयमेंट म्हणतो त्याच्या कल्पना ज्या असतात ह्या थोड्याशा बंदिस्त झालेल्या असतात. लांबच्या ठिकाणी किंवा परदेशी प्रवास करणं, एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जाणं, चित्रपट नाटक बघणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद आहेच. परंतु आपल्या आयुष्यामध्ये ज्या अत्यंत सहजपणे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या आढळून येतात त्यामध्ये आपल्याला कितीतरी चांगल्या प्रकारचं सुख, समाधान आणि ज्याला सात्विक आनंद म्हणता येईल तो आपल्याला मिळत असतो. आणि हा आनंद ज्यावेळेला आपल्याला मिळतो त्यावेळेला आपल्याला एक प्रकारची उमेद, एक प्रकारची नवी प्रेरणा जगण्यासाठी आणि आपल्या पुढल्या आयुष्यासाठी मिळत असते. मला सुचलेल्या काही कल्पना मी शब्दांकित केल्या आहेत, त्या मी आता वाचून दाखवतो. स्नात होऊनी पत्नी जेव्हा केस झटकुनी कुंकुम भरते, भान विसरुनी तिला पाहता जगण्याची मज ऊर्जा मिळते. मस्ती करुनी अपत्य आपुले, आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. रडून थकुनी गाढ झोपते, गहिवर येतो मुख न्याहळता, जगण्याची मज ऊर्जा मिळते. व्यग्र होऊनी तान्हे बालक, मुठी चोखुनी मला पाहते, चिमण्या उठी उठते स्मित जव, जगण्याची मज ऊर्जा मिळते. आयुष्यामध्ये कधी कधी आपल्याला काही दुःखद प्रसंगांना सामोरं जावं लागतं. कधी कधी ते परीक्षेतलं अपयश असेल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा विरह झाला असेल, असंच काही अशा तऱ्हेची घटना ज्यावेळेला घडते त्यावेळेला दुःखद घटना अवचित घडता, खऱ्या जीवलगा भरून येते, स्कंधी त्याच्या अश्रू ढाळता, जगण्याची मज ऊर्जा मिळते. कधी कधी आपल्याला अनपेक्षितपणे यशही मिळतं, चांगल्या तऱ्हेचं यश मिळतं. अकस्मात मज सुयश लाभता, प्रथम सांगता माते लाते, आनंदाश्रू तिचे पाहता, जगण्याची मज ऊर्जा मिळते. अवघड प्रश्नाचेही उत्तर, आता ही खरोखरच क्वचितच लागतं. आपण सगळेच जण काही अगदी टॉप रँकर किंवा अगदी पहिल्या 10 मध्ये नसतो, पण कधी कधी असं आपल्याला लक्षात येतं की एखादा प्रश्न वर्गामध्ये विचारला जातो आणि आपल्याला त्याचं पटकन उत्तर मिळतं. अवघड प्रश्नाचेही उत्तर अवचित जेव्हा मला गवसते, करीती कौतुक गुरुजी तेव्हा, जगण्याची मज ऊर्जा मिळते. कुसुमा रुडकुणी फूल पाखरू, मधुबिंदू जे सुखे सेविते, मैत्र पाहुनी त्या दोघांचे, जगण्याची मज ऊर्जा मिळते. प्रकाश अर्पुनी चारो प्रहरी, वसुंधरेला निज किरणाते, अस्तमान भास्करा पाहुनी, जगण्याची मज ऊर्जा मिळते. धन्यवाद. कल्पना तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा आहे. मला जरूर आपला अभिप्राय कळवा. आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.